ऑनलाईन फसवणुकीच्या बातम्या रोज येत असताना देखील लोक विश्वास ठेवतात आणि स्वतःची फसवणूक देखील करून घेतात। अशीच एक घटना पुन्हा एकदा पुण्यात घडली आहे। पुण्यामध्ये एका 75 वर्षांच्या आजोबांची तब्बल 12 कोटींची फसवणूक झाली आहे। एका मेसेजनं त्यांचं खातं कसं रिकामं केलं आणि त्यांना आमिषाला भुलणं कसं महागात पडलं, पाहूया या रिपोर्टमधून। पुण्याच्या आजोबांना 12 कोटींचा गंडा। 11 दिवसात 54 कोटींच्या आमिषाला आजोबा भुलले। झटपट श्रीमंत होण्याची हाव पडली महागात। पुण्यातल्या ठगसेनांनी एका 75 वर्षांच्या आजोबांना तब्बल 12 कोटींचा गंडा घातलाय। कमी दिवसात जास्त पैशांचा नफा मिळवून देण्याच्या आमिषाला भुलल्यानं आजोबांच्या हातातली रक्कमही चोरट्यांनी पळवली। पुण्यातल्या हडपसर भागात राहणाऱ्या आजोबांना जानेवारी महिन्यात एका अनोळखी नंबरवरून मेसेज आला। त्या मेसेजमध्ये शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परताव्याचं आमिष दाखवण्यात आलं। 11 दिवसात 54 कोटी रुपयांचं आमिष बघून आजोबा भुलले आणि सायबर क्रिमिनल्सच्या जाळ्यात अडकले। ठगसेनांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून आजोबांनीही वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या 8 बँक खात्यांमध्ये पैसे भरले आणि अशा प्रकारे 3 महिन्यात 12 कोटी 31 लाख रुपये सायबर गुन्हेगारांनी लुबाडले। अखेर आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आल्यावर आजोबांचे डोळे उघडले आणि त्यांनी पोलिसात धाव घेतली। ज्येष्ठ नागरिक आहेत आणि ज्येष्ठ नागरिक हे साधारण 75 वर्षाचे आहेत। समोरचे जे अननोन मोबाईल नंबरवरून ज्यांना जो व्हॉट्सअप कॉन्टॅक्ट होत होता त्यांनी वेळोवेळी जवळजवळ त्यांच्याकडून 12 कोटी 31 लाख रुपये त्यांना भरायला भाग पाडलेले आहेत। 8 अननोन बँक खात्यांना बँकेत पैसे गेलेले आहेत। ते सदरचे सर्व बँक अकाउंट आम्ही गोठवलेले आहेत। बँकांकडून आम्ही पत्रव्यवहार केलेला आहे। काही माहिती प्राप्त झालेली आहे, परंतु तपासाचा भाग असल्याने आम्ही ते सांगू शकत नाही आता सध्या। परंतु पॅन इंडियामध्ये वेगवेगळ्या राज्यातले सुद्धा बँक अकाउंट आहेत। सायबर गुन्हेगारीचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत असतानाही अशा घटना वारंवार घडताना दिसतायत। याआधीही पुण्यातील अशाच एका ज्येष्ठ नागरिकाला कोट्यवधी रुपयांचा गंडा घालण्यात आला होता। म्हणूनच अशा कोणत्याही अनोळखी नंबरवरून आलेल्या लिंक किंवा फोन कॉलवर विश्वास न ठेवण्याचा आवाहन पुन्हा पुन्हा केला जातोय। त्यामुळे अशा भूलथापांना बळी न पडता कुणावरही विश्वास ठेवण्याआधी उघडा डोळे आणि बघा नीट। मिकी घईसह ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।